नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 23 ते 25. नियतं संगरहितमरागद्वेषतः कृतं अफलप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते. यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम्. अनुबन्धं क्षयं हिंसा मनवेक्ष्य च पौरुषं मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते. शब्दार्थ. जे कर्म शास्त्रविधीने नेमून दिलेले असून कर्तेपणाचा अभिमान न बाळगता फळाची इच्छा न करणाऱ्या माणसाने राग व द्वेष सोडून दिलेले असते ते सात्विक म्हटले जाते. परंतु जे कर्म अतिशय परिश्रमपूर्वक तसेच भोगांची इच्छा करणाऱ्या किंवा अहंकार बाळगणाऱ्या माणसाकडून केले जाते ते राजस म्हटले गेले आहे. जे कर्म परिणाम, हानी, हिंसा आणि सामर्थ्य यांचा विचार न करता केवळ अज्ञानाने केले जाते ते तामस होय. भावार्थ. नवरा बायकोचं भांडण झालं तरी जो दुसऱ्याशी संबंधित कामे असतील ती करणार तो सात्विक. जो आपलं अडेल म्हणून भांडण मिटवण्यासाठी प्रयत्न करणार तो राजस वृत्ती असलेला, काम करणार नाहीच आणि भांडण मिटवण्याचा प्रयत्नही करणार नाही तो तामसी वृत्तीचा असतो. जे काम करायचे आहे त्यात स्वतःचे राग, लोभ, फायदा न बघता केले की ते सात्विक कर्म असते. त्याने आत्मिक समाधान मिळते. घरी केलेले अन्न सात्विक मानले जाते कारण ते प्रेमाने बनवले जाते, आपल्या माणसांसाठी तयार केले जाते, फायदा बघून केले जात नाही. पालकांचे प्रेम, त्यातही आईचे प्रेम सात्विक असते. ती कोणत्याही अपेक्षेशिवाय जन्मभर निर्व्याज प्रेम करत राहते म्हणून ते पवित्र असते. आईसारखा आश्वासक स्पर्श दुनियेत कोणताही नसतो. ऑफिसमध्ये अत्यावश्यक सेवा असल्यासारखे जे काम करतात ते सात्विक. प्रमोशनसाठी झटणारे राजस आणि पूर्ण पगार घेऊन जितकं कमीत कमी काम करता येईल असे कामचुकार तामस वृत्तीचे असतात. सात्विक लोक आवश्यक तितकेच 6 किंवा 7 तास तर राजस लोक 8 ते 9 तास झोपतात. तामस लोकांना 10-12 तास झोपही अपुरी वाटते. राजस लोक काही कार्यक्रम असेल तर झोप टाळू शकतात. तामस लोक कष्ट टाळत असतात आणि सात्विक कष्टाळू असतात. काम मिळालंय ही कृतज्ञता असणारे सात्विक असतात. पगारवाढ मिळावी असे वाटणारे राजस आणि सतत गैरहजर असणारे, कसे तरी उरफाटे काम करणारे, सवलत मागणारे, झोपा काढणारे सेवक तामस वृत्तीचे असतात. श्लोक 26 ते 28. मुक्तसंगो नहंवादी धृत्युत्साहसमन्वितः सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते. रागी कर्मफलप्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मको शुचिः हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः. अयुक्तः प्राकृतस्तब्धः शठो नैष्कृतिको लसः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते. शब्दार्थ. जो कर्ता आसक्ती न बाळगणारा, मी माझे न म्हणणारा, धैर्य व उत्साहाने युक्त, कार्यसिद्ध होवो न होवो त्याविषयी हर्ष शोकादी विकारांनी रहित असलेला असतो तो सात्विक म्हटला जातो. जो कर्ता आसक्ती असलेला, कर्माच्या फळांची इच्छा बाळगणारा, लोभी, इतरांना पीडा देण्याचा स्वभाव असलेला, अशुद्ध आचरणाचा आणि हर्ष शोक यांनी युक्त असतो तो राजस म्हटला जातो. जो कर्ता अयुक्त, अशिक्षित, घमेंडखोर, धूर्त, दुसऱ्यांची इच्छा नाहीशी करणारा, शोक करणारा, आळशी आणि दीर्घसूत्री असतो तो तामस म्हटला जातो. भावार्थ. भावनेत जो वाहून जात नाही तो सात्विक असतो. खरं बोलणारी, शांत, प्रसन्न वृत्तीची, सहनशील, समजूतदार, स्थिर बुद्धी असलेली व्यक्ती सात्विक असते. ती कोणतीही टोकाची प्रतिक्रिया देत नाही, संयम ढळू देत नाही,
बोलण्यातील सौजन्य सोडत नाही, निर्भय असते. कोणत्याही परिस्थितीत शांत राहून न गडबडता निर्णय घेते. राजस व्यक्ती अभिमान बाळगणारी, मेहनती असते. व्यवहाराला जास्त महत्त्व देते. आस्तिक असते पण आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्न करत नाही. तामसी व्यक्ती आळशी, स्वतःचा विचार करणारी, स्वार्थासाठी दुसऱ्याचे नुकसान करणारी, कामाचे महत्त्व न समजणारी असते. आळस आणि झोप सोडू शकत नाही. रेंगाळत कंटाळत कामे करतात. उगाच वाटेल ती कारणे सांगतात, खोटे बोलतात, अहंकारी असतात. अहंकार असण्यासाठी श्रीमंती, प्रसिद्धी, सौंदर्य, हुशारी असे काही असावे लागत नाही. फक्त मी खूप महान आहे असे वाटते. श्लोक 29 ते 32. बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय प्रवृत्तेञ्च निवृत्तेञ्च कार्याकार्ये भयाभये बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्विकी यया धर्ममधर्मं च कार्यं च कार्यमेव च अयथावत् प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसा वृता सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी. शब्दार्थ. अर्जुना, आता बुद्धीचे आणि धृतीचेही गुणांनुसार 3 प्रकारचे भेद माझ्याकडून पूर्णपणे विभागपूर्वक सांगितले जात आहेत, ते तू ऐक. जी बुद्धी प्रवृत्ती मार्ग व निवृत्ती मार्ग, कर्तव्य व अकर्तव्य, भय व अभय तसेच बंधन व मोक्ष यथार्थपणे जाणते, ती सात्विक बुद्धी होय. मनुष्य ज्या बुद्धीमुळे धर्म व अधर्म तसेच कर्तव्य व अकर्तव्य यथायोग्य रीतीने जाणत नाही, ती बुद्धी राजसी होय. तमोगुणाने व्यापलेली जी बुद्धी अधर्मच हा धर्म आहे असे मानते, तसेच या रीतीने इतर सर्व पदार्थांनाही विपरीत मानते, ती तामस बुद्धी होय. भावार्थ. बुद्धी आणि धृती एकमेकांवर अवलंबून असलेल्या गोष्टी आहेत. चांगले विचार मनात येणे आणि योग्य निर्णय घेणे हे काम या 2 शक्ती करतात. दोन्ही उपजतच असते. माणसाचे समाधान यावर अवलंबून असल्याने दोन्ही शक्ती महत्त्वाच्या आहेत. कोणत्याही फळाचे झाड असले तरी निगा राखली, खत पाणी घातले तर फळ चांगले धरते. असे असले तरी मुळात फळाचे वाण बीज चांगले हवे. रायवळ आंबा हापूस होत नाही, किती घासला तरी कावळा काळाच राहतो, बेडकी फुगून बैल होत नाही. जी बुद्धी सारासार विचार करू शकते, जिचा सत्सद विवेक जागृत असतो, अशी बुद्धी सात्विक असते. अतिशय संतुलित वागणे बोलणे हे सात्विक बुद्धीचे लक्षण आहे. राजस बुद्धी फायदा जाणते, फायद्याचा विचार करते. जेथे खोबरं तेथे उडी घेते. अतिशय व्यवहारी असते. फायदा असेल तो धर्म आणि स्वार्थ असेल तो न्याय असे राजस बुद्धीला वाटत असते. तामस बुद्धी विपरीत विचार करते. ती ना स्वतःला सुख लाभू देते, ना दुसऱ्याच्या सुखाचा विचार करते. सरळ विचारच करत नाही. चांगलं काही दिसत नाही. प्रत्येक गोष्टीचा उलट सुलट विचार करते. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.